जिंतूर शहरात आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेस पक्षाच्या काही उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। विशेष म्हणजे भोगाव आणि वझर सर्कलमधील काँग्रेस उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला। हा वाद पुढे जाऊन थेट बाचाबाचीपर्यंत पोहोचल्याने जिंतूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान काँग्रेस पक्षाने भोगाव सर्कलमध्ये जिल्हा परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय। यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होताना दिसत आहे। या घडामोडींमुळे अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले असून याचा थेट परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान स्थानिक पोलीस व प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे। जिंतूर तालुक्यातील निवडणूक रणधुमाळी आता अधिकच रंगणार असे चित्र सध्या पाहायला मिळतंय। भोगाव गटामध्ये आमचा काँग्रेसचे उमेदवार जे होते बापूराव घुगे त्यांनी आज माघार घेतलेली आहे शेवटच्या दिवशी। त्यामुळं आम्ही भोगाव गटामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पार्वतीबाई बहिरट माजी नगरसेवक आहेत त्या जिंतूरच्या, तर त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत जिल्हा परिषद गटासाठी। पंचायत समितीसाठी पाठिंबा असतो नाही, पंचायत समितीला आमचा उमेदवार आहे, तर आम्ही ते आमच्या उमेदवाराचा म्हणजे आम्ही आमच्या उमेदवाराचं काम करणार। आज आम्ही शेवटचा आज दिवस होता आज अर्ज मागे घेण्यात, त्यात तिथं आमचा भोगावचा एक उमेदवार बापूराव घुगे यांनी काय कारणास्तव माघार घेतलेला आहे। तर तिथं बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि आमचे समवैचारिक पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे समवैचारिक पक्ष असल्यामुळं आम्ही त्यांना आज आमचा पक्षाकडून जाहीर पाठिंबा देतो आणि पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो। पाठिंबा मिळालेला आहे आपल्याला। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी भोगाव गटामध्ये जिल्हा परिषद भोगाव गटामध्ये पार्वतीबाई बहिरट वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहे।